आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शेकापचे नेते आस्वाद पाटील आणि माजी आमदार पंडित पाटील यांचा भाजपात प्रवेश। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा। आस्वाद पाटील हे शेकाप नेते जयंत पाटील यांचे भाचे तर पंडित पाटील हे बंधू। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अमरावती विमानतळाचं लोकार्पण। अलायन्स एअरकडून अमरावती मुंबई विमानसेवा आठवड्यातून 3 दिवस सुरू राहणार। अमरावतीत पायलट ट्रेनिंग स्कूल सुरू होणार। राज्यात विकास आणि कल्याणकारी योजनांचं टेक ऑफ तेव्हा मी पायलट होतो, आता फडणवीस पायलट आहेत। विकासाचं विमान वेगाने पुढे जात आहे। अमरावतीच्या कार्यक्रमात शिंदेंचं वक्तव्य। पायलट इकडे असो वा तिकडे इंजिन तेच आहे, हे वेगानं धावणारं विकासाचं इंजिन आहे। शिंदेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। आमच्या शिंदे साहेबांनी सांगितलं की पायलट इकडे असो का तिकडे असो इंजिन तेच आहे आणि ते विकासाचं इंजिन वेगानं धावणारा इंजिन आहे। त्यामुळे महाराष्ट्र आता थांबणार नाहीये, तो पुढेच जाणार आहे। राज ठाकरेंनी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला, सर्व बरोबर आहे असं सांगितलं। 25 तारखेला फुले चित्रपट प्रदर्शित होणार। राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर दिग्दर्शक अनंत महादेवन यांची प्रतिक्रिया। शरद पवार लवकरच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांची भेट घेणार। वायदे बाजारातील 7 वस्तूंवरील बंदी हटवण्याची मागणी करणार। ईडी कारवाईमुळे गांधी परिवाराच्या अडचणीत वाढ। प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून दुसऱ्या दिवशीही चौकशी। काल सलग 6 तास वाड्रा यांची चौकशी। दिल्लीत काँग्रेस मुख्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात ईडीची चार्जशीट। नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून काँग्रेसचं देशभर आंदोलन। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट। भाजप आमदार विजयकुमार देशमुखांचा भाजप आमदार सुभाष देशमुखांना पाठिंबा। एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले दोन्ही देशमुख आता एकत्र।